दिवस तिसरा जे पण आपल्या ब्लॉगिंगचा डेली ब्लॉग येणारच तुम्हाला संपलायची. तेव्हा आज सकाळपासून पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं काय ग्राहकी नाही आहे, बाहेर काय म्हणा आहे. पण जे आता पुढं काय होणार आहे ते तुम्हाला कळलंच, आणि काय तर नवीन येणार आहे आपल्याकडं आपल्याला. तर मग आता नियोजन एकदम ओकेमध्ये चालू आहे. बाहेर पाऊस चालू असल्यामुळं आपल्याला काय ग्राहकी नाही काही, आणि आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न चालू आहे. ती येईलच म्हणजे तुमच्या डोक्यात, आणि आपण केल्यावर पण संपलायची. त्याला म्हणलं आपण आता काय जे तुम्हाला माहिती नाही, ब्लॉगिंगमध्ये काय बोलायचं काय समजत पण नाही. आता भावांनो पाऊस वगैरे उघडलेला आहे, मग काय आता दुकानं बसलेलं निवांत. आता काय तर बाहेरून आणायचं वडापाव वगैरे खायसाठी. दाखवू का नको ग व्हिडिओमध्ये, पण ती पण भिव वाटायली मला, कारण की आमच्या गावातले असं माणसं आहेत काय सांगू नका. ते घरच्यांना काही सांगतो जाऊ खावलेला व्हिडिओ शेअर करा, हे करा. यूट्यूबला आता तर टाकायचं चालू केलं, पण इंस्टाग्रामला पहिलं पण टाकायचं, पण ती लई जळायची म्हणून ती इंस्टाग्रामवरचं बंद करावं लागलं, म्हणून यूट्यूबला आले. समजून घ्या म्हटलं बाबा. चला मग आता बघू म्हटलं पुढं काय काय. एक तर भावना आता पाऊस वगैरे सारं उघडलेलं आहे, तर आपल्याकडे आला होता एक मिक्सर, ते बनवला आणि आता इथं ठेवले म्हणलं. त्याचं काय नाही, कपलर वगैरे टाकायचं होतं, सारा विषय झाला, छोटं मोठं काम होतं, ओकेमध्ये करून टाकलं. आपलं काय नाही म्हटलं बाबा, स्टॉक माल ठेवायचंच नाही, जे आहे ते आता लगेच क्लिअर करून टाकायचं. काय मटेरियलच नाही, 2 मिनटात जाऊन आणायचं, लवकर कस्टमर यायचं, म्हणजे कस्टमर आपल्याकडे रिटर्न येणारच. हां मग काय आता कामं वगैरे झाले सारे. मग त्याच्या दुकानाचं व्ह्यू बघा तुम्ही, संपला विषय म्हणलं ह्या गोष्टीवर. आता बघू म्हटलं, आजचा तर दिवस काय बेकार गेला आहे. संध्याकाळी काय झालं गेलं तर तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये.